Welcome to Zadov's Mathematics Academy Hingoli. In previous session, we have learned about how to find the derivatives of some important questions of question number 3. In this session, we are going to study about the next example, that is example number 17 of your question number 3. It's very important questions according to your board syllabus. Okay, what is example number 17? Y equals to log of e to the power x square 5 minus 4x to the power 3 by 2. You have a cube root of 7 minus 6. Yes, okay. So first we have to differentiate this with respect to x. But before we differentiate the given example with respect to x, आपण काय करूया, या एक्झाम्पलला डिफरन्शिएट करण्याच्या अगोदर याला लॉगच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या अप्लाय करूया. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ लॉगरिथम एक्स? लॉगच्या प्रॉपर्टी काय आहेत? लॉग ऑफ ए बाय बी इज इक्वल्स टू लॉग ए मायनस लॉग बी, आणि लॉग ए इंटू बीची प्रॉपर्टी काय आहे? लॉग ए प्लस लॉग बी. तर मग काय करूया, जे तुमचं एक्झाम्पल आहे त्याला आधी आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. आपल्याला सिम्प्लिफाय काय करायचं आहे, कारण की जर तुम्ही त्या एक्झाम्पलला जर सिम्प्लिफाय जर केलं तर तुम्ही डायरेक्टली त्याचं एक्झाम्पल directly we can find out derivative easily. Okay, so that's why first we simplify the given example. Okay, काय करूया आपण याला सिम्प्लिफाय करूया. मग काय होणार आहे? लॉग ऑफ, आता मला सांगा या टर्मला काय म्हणा, ए असं म्हणा, या टर्मला बी असं म्हणा. सो इट विल बी इन द फॉर्म ऑफ लॉग ऑफ ए बाय बी. अँड व्हॉट इज लॉग ए बाय बी? Log a by b is log a minus log b. Okay, so it is log, what is a here? What is a here? E to the power x square 5 minus 4x to the power 3 by 2. So it is log a minus log b. So what is log b? So it is cube root of 7 minus 6x. Okay, आता इकडे पहा, पुन्हा आपण एक काम करूया. याला ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा. जर सपोज मग हे काय होणार, लॉग ए इंटू बी, आणि लॉग ए इंटू बीची प्रॉपर्टी काय आहे? लॉग ए प्लस लॉग बी. मग आता इथे काय होणार? लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए प्लस काय होणार आहे? लॉग बी, आणि मायनस. आपण एक काम करूया, हा जो सर्ड आहे, मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितली, जर तुमच्याकडे जर लॉग असेल आणि लॉगमध्ये जर सर्ड्स वगैरे असतील तर आधी काय करा, सर्ड्स रिमूव्ह करा. पण व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ हियर? द व्हॅल्यू ऑफ सर्ड इज 1/3. मग आपण एक काम करूया, सर्ड काढून टाकूया आणि 7 मायनस 6 डोक्यावर काय करूया, 1/3 टाकूया. कारण की जर क्यूब रूट आहे हा, जर 3 काय पॉवर काय होणार? 1/3 होणार. आता पुन्हा इथं अजून एक प्रॉपर्टी आहे लॉगरिथमची. जर सपोज लॉग ऑफ ए टू द पॉवर एन असेल तर हा एन कुठे शिफ्ट होतो? अलीकडे, आणि हे काय होऊन जाणार? लॉग ए होऊन जाणार. ओके, तर मला सांगा लॉग ऑफ ए टू द लॉग ए टू द पॉवर इथे एन आहे. एन म्हणजे काय होणार? एक्स स्क्वेअर. जर मी ही प्रॉपर्टी जर अप्लाय केली तर हे काय होणार सांगा? हे एक्स स्क्वेअर होणार, आणि हे काय होणार? सिम्पली लॉग ई. काय केलं मी? आपल्याकडे होतं लॉग ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर, आणि मला काय माहित आहे? लॉग ए टू द पॉवर एन. लॉग ए टू द पॉवर एनची प्रॉपर्टी काय आहे? जो काही इथल्या टर्मच्या ज्या टर्मच्या डोक्यावर जे काही असेल त्या अलीकडे येणार आणि लॉग ए होणार. मग इथं या एच्या डोक्यावर कोण आहे? एक्स स्क्वेअर. मग ते कुठे येणार? अलीकडे येणार, आणि हे काय होणार? लॉग ई होऊन जाणार. समजतं का तुम्हाला? ओके, मग हे झालं एक्स स्क्वेअर इंटू लॉग ई प्लस, मग सिमिलरली लॉग ए टू द पॉवर एनची प्रॉपर्टी काय होणार? इथं होणार 3/2, आणि हे काय होणार? लॉग 5 मायनस 4x मायनस, इथे पण काय होऊन जाणार? सो इट विल बी 1/3 लॉग ऑफ 7 मायनस 6x. आता मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लॉग इन? लॉग इची व्हॅल्यू किती असतं? 1 असतं. त्याच्यामुळे हे काय होणार? सिम्पली हा एक्स स्क्वेअर होऊन जाणार, हा 3/2, आणि हे लॉग 5 मायनस 4x मायनस 1/3, आणि हे काय होणार? लॉग 7 मायनस 6x. आता जो तुमचा एक्झाम्पल आहे तो त्याच्या सिम्प्लिफाय वेमध्ये झालेला आहे. Now we can find out the derivative of this. Okay, so differentiate y with respect to x, we get, so dy by dx equals to d by dx of x square plus 3/2 log of 5 minus 4x minus 1/3 log 7 minus 6x. ओके, आता आपल्याकडे जे तीन फंक्शन आहेत, 1 2 आणि 3, आणि तिन्ही फंक्शनचं काय करतात? आपल्याला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली फाइंड आउट करायचं आहे. ओके, so it is d by dx of x square plus d by dx of 3/2 log 5 minus 4x minus d by dx of 1/3 log 7 minus 6x. ओके, आता मला सांगा द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर किती असणार? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असणार सांगा? 2x. द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2 इंटू एक्स. आता मला सांगा 3/2 तो कॉन्स्टंट आहे, मग तो काय आहे? डेरिव्हेटिव्हच्या
बाहेर येणार आणि या टर्मला काय करायचं, या टर्मला एक्स कन्सिडर करा. द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो 1/x. म्हणजे काय होतं सांगा 1/x. एक्स किती येतं 5 - 4x. पण या एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काढलेला नाही आहे. सो इंटू मध्ये काय ना d/dx ऑफ 5 - 4x मायनस सिमिलरली हा 1/3 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आणि आता या टर्मला काय करा एक्स कन्सिडर करा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होणार 1/x आणि पुन्हा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 - 6x. ओके समजलं तुम्हाला इथपर्यंत. एक काम करा आपण या स्टेपच्या खालची स्टेप जी आहे इथे जागा नाही आपण ती वरती लिहूया. सो प्लीज पॉज द टेक अ स्क्रीनशॉट. मग याच्या पुढचं आपण इकडे पाहतो. ओके काय मिळेल मग आपल्याला 2x. सो इट इज इक्वल टू 2x प्लस 3/2 इंटू 1/5 - 4x इंटू 5 काय आहे कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह असतो 0 असतो आणि -4x डेरिव्हेटिव्ह -4. मग इथे काय नाही सांगा हे -4 आहे ना, हा -1/3 आहे ती. अजून नेक्स्ट काय होणार 7 - 6x इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 इज 0 and the derivative of -6x is simply -6. So it is equals to -6. So it is equals to 2x plus minus 2 to the 4, 3 to the 6. So it will be 6 divided by 5 minus 4x minus it is plus 3 1 the 3, 3 to the 6. So 2 divided by 7 minus 6x. So therefore dy by dx. So dy by dx equals to what? 2x minus 6 divided by 5 minus 4x plus 2 divided by 7 minus 6x. Okay. So please pause the video, take a screenshot. We will go to the next example. That is example number 18 of question number 3. This is example number 18. Okay. So here also the example is in the form of logarithm function. So we use here the property of log of a by b. What is log of a by b? Log a by b is simply log a minus log b. And what is log a into b? So it is log a plus log b. I write here there are two properties of logarithmics. That is log a by b. It is log a minus log b, and log a into b. It is log a plus log b. So we use here two properties of logarithmic functions. Okay. So first we simplify the given example and then we differentiate. Okay. So it is equals to, so consider it as a and this whole term as a b. So it will be in the form of a by b. So use the property of log a by b. So it is simply log a minus log b. Okay. So it is log a minus, sorry, it is not a, log a minus, what is log b here? What is b here? X square minus 3 to the power 3 into log x. Okay, it is log your b. And then simply we know that the formula of log a to the power n. What is log a to the power n? N goes to numerator, so it will be log a to the power n. N it is, and here log a. Okay, so it is cos x into log a minus. Now we use the property of log a into b. What is log a into b? So it is simply log a plus log b, but minus sign is into of whole bracket. Okay, so it is log of, what is a? Log a plus log b. काय केलं आपण इथे log a into b ची प्रॉपर्टी अप्लाय केली. What is log a into b? Log a plus log b. Okay, so it is equals to cos x into log a minus, now we use here the property of log of a to the power n. काय आहे log a चा power n ची प्रॉपर्टी? log a to the power n काय होणार? n अलीकडे म्हणजे इकडे काय होणार 3 log x square minus 3 plus log of log x. आता काय करूया आपण? now we differentiate with respect to x. We get now differentiate y with respect to x. We get, so it is y. So dy by dx equals to d by dx of cos x into log a minus this minus sign added 3 constant आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर d by dx of log x square minus 3. Now plus minus, it is minus d by dx log of log dx. Okay, so what is the derivative of now here
द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज सिम्पली मायनस साइन एक्स आणि लॉग ए द कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या काय आला बाहेर येणार आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन एक्स सो मायनस साइन एक्स लॉग ए minus 3 the derivative of x log x चा डेरिव्हेटिव्ह असतो सांगा 1 upon x and the derivative of this x that is x square minus 3 so minus what is the derivative of log x it is simply 1 upon x म्हणजे काय होणार 1 upon log x होणार it is 1 upon log x आणि या x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा so into derivative of what log x is equals to minus sin x log a minus 3 divided by x square minus 3 now what is the derivative of x square here x चा derivative काय होणार सांगा 2x आणि हा तर तिथे कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट इज इक्वल टू 0 so minus 1 upon log x and the derivative of log x simply 1 upon x so therefore dy by dx is equals to minus sin x log a minus 3 divided by x square minus 3 minus 1 upon x log x okay so the derivative of given example is minus sin x log a minus 3 divided by x square minus 3 sorry 3 to the 6 okay sorry 3 to the 6x 3 to the 6x divided by x square minus 3 minus 1 upon x log x okay so please pause the video and take a screenshot and go to the next example that is example number 19 to question number 3 okay what is example number 19 let y equals to 25 sec x minus 16 to the power log tan x to the base 4 okay आता हा थोडासा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे मित्रांनो तर तुम्ही आधी कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा अगेन दिस एक्झाम्पल इज डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन मित्रांनो तुम्हाला 11चा जो लॉगॅरिथमिक चॅप्टर आहे तो तुम्हाला खूप वेळेस बऱ्याच वेळेस डिफरेन्शिएशन असेल इंटिग्रेशन असेल ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह असेल डेफिनाइट इंटिग्रल इनडेफिनाइट इंटिग्रल किंवा पार्ट वनमध्ये जास्त काही त्याचा यूज नाही आहे पण लॉगॅरिथमिक नावाचा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे ओके तुम्हाला लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे ॲज वेल ॲज वी ऑल्सो नो दॅट द फॉर्म्युलाज ऑफ बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ओके ठीक आहे तर आपण इथे काय करणार आहोत या एक्झाम्पलला सॉल्व करण्यासाठी आपण प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथमिक अप्लाय करणार आहोत तुम्हाला एक दोन प्रॉपर्टी तर माहितीच आहे दॅट इज लॉग ऑफ a by b it is log a minus log b log a into b it is log a plus log b ओके तर इथे थोडीशी वेगळी प्रॉपर्टी लागणार आहे काय आहे प्रॉपर्टी सेज दॅट सपोज जर तुमच्याकडे असा असेल काय प्रॉपर्टी आहे a to the power log b to the base a कसं रीड करणार याला a to the power log b to the base a जर सपोज असा असेल तर सिम्पली काय होणार b येणार म्हणजे काय म्हणायचं मला हा इथला बेस आणि हा नंबर जर सेम असेल म्हणजे हा बेसचा ए आणि लॉगचा बेस जर सेम जर असेल तर हे काय होऊन जाणार इथं बी होऊन जाणार ही तुम्हाला प्रॉपर्टी इथं अप्लाय करायची आहे फॉर एक्झाम्पल जर सपोज इथं तुमच्याकडे 2 आहे आणि इथं जर सपोज लॉग 2 इथं जर 4 असेल त्याचा आन्सर किती होऊन जाणार मग सिम्पली 4 होऊन जाणार का कारण की हा बेसचा 2 आणि या लॉगच्या बेसचा 2 हे दोन्ही गोष्टी कशा आहेत सेम आहेत आणि मग जे काही याच्या समोर आहे ती टर्म तुमच्याकडे राहून जाणार सिम्पली ओके मग काय आहे पहा चेक करा वी यूज दिस प्रॉपर्टी फॉर दॅट ओके आय राईट हिअर इज इक्वल्स टू बी ओके मग काय करूया आपण दिस 25 कॅन ऑल्सो रिटन एज 5 चा स्क्वेअर ओके सो इट इज 5 चा स्क्वेअर log 5 it is sec x minus can I write this 16 as 4 square so it is 4 square log tan x to the base 4 okay so now we also know that the property of log a to the power n what is log a to the power n it can be written as n log a or n log a can be written as log a to the power n just suppose asa असेल तो we can write it as n log a to the power n okay so can I write this as 5 to the power log 5 to the base sec x minus this 4
इट इज 4 tan x. नाउ वी यूज दिस प्रॉपर्टी. आपण एक काम करूया, म्हणजे हा जो 2 आहे तो कुठे जाणार आता सांगा. हा 2 जाणार सेकच्या वरी. ओके, मग हे काय होणार log 5 इट इज sec² x किंवा इट इज sec x to the bracket square minus 4 log to the base 4 tan x याचा स्क्वेअर. काय प्रॉपर्टी आहे, जर सपोज n log a असेल तर ही cn, हा जो n आहे तो a च्या डोक्यावर जाणार. मग इथं काय होतं, हा 2 इथं होता बघा. n log a बेस डझंट मॅटर. ओके, बेस काहीही असू द्या, त्याच्याशी काही घेणं नाही आपल्याला. ओके, हा 2 कुठे जाणार म्हणजे sec x च्या डोक्यावर, हा 2 कुठे जाणार tan x च्या डोक्यावर. आणि मी असं का केलं, कारण की बघा इथं आता जी प्रॉपर्टी आहे तुमची a log a to the base b, सॉरी b to the base a, का होणार सिम्पली b. बघा हा 5 आणि हा बेसचा 5, हे टर्म का होणार कॅन्सल आउट. राहिला का फक्त माझ्याकडे sec x चा स्क्वेअर. हा 4 आणि हा 4 हे का होणार कॅन्सल आउट. राहिला का माझ्याकडे फक्त कॅन्सल. वी यूज दिस प्रॉपर्टी. ओके, सो इट इज सिम्पली sec² x मायनस tan² x. आता इकडे पहा, मी sec x च्या ब्रॅकेट स्क्वेअरला sec² x लिहिलं असं चालते. मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले sec² x इज नथिंग बट sec x टू ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, sec² x लाच मला sec x ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येते, मग या टर्मला मी असं लिहिलं. ओके, आता काय करायचं, वी नो दॅट द फंडामेंटल आयडेंटिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक. आपण ट्रिग्नोमेट्रीच्या फंडामेंटल आयडेंटिटी पाहिलेल्या आहेत. दॅट इज, मला सांगा, दॅट इज 1 प्लस tan² थिटा इट इज इक्वल्स टू व्हॉट, sec² थिटा. हे तुम्ही 10th मध्ये पण शिकला, 11th मध्ये पण शिकला. पण आपल्याकडे काय प्रेझेंट आहे, we have sec² x minus tan² x. So shift this tan² to the right hand side. So it will get the sec² minus tan² and the value of sec² minus tan² is what? It is simply 1. So we use this property. मग हे काय होणार सांगा 1. Now it is y. Now differentiate this with respect to x. Therefore dy by dx is equals to, what is the derivative of 1? 1 चा डेरिव्हेटिव्ह कसा असतो सांगा 0. हा आता कॉन्स्टंट आहे, 1 चा डेरिव्हेटिव्ह कसा 0. जर सपोज या 1 च्या इंटू मध्ये एखादा व्हेरिएबल असला असता x, तर 1 हा कॉन्स्टंट राहिला असता आणि या x चा डेरिव्हेटिव्ह मी काढला असता. बरं मित्रांनो लक्षात घ्या, पण इथं 1 च्या इंटू मध्ये काहीच नाहीये. 1 हा सिंगल आहे कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा असणार मग इथं 0. Therefore dy by dx equals to what? 0. So please pause the video, take a screenshot. We'll go to the next example, example number 28 of your question number 3. Okay. What is example number 20? It is y equals to x square plus 2 power 4 divided by root x square minus 5. Okay, now it is in the form of quotient. Okay, हा कोणत्या फॉर्म मध्ये सांगा, इट इज इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन. आणि तुम्हाला माहिती आहे हाऊ टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वेश्चन. मी माझ्या प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिला होता. ओके, मी आता पण तुम्हाला एक वेळेस फॉर्म्युला सांगतो, पुन्हा एक वेळेस सांगतो. जर सपोज तुमच्याकडे 2 टर्म्स असतील u अपॉन v, then how to find the derivative of u upon v? Second term as it is, derivative of first minus first as it is, derivative of second, and then सेकंडचा काय होणार स्क्वेअर. इथे याला u कन्सिडर करा, याला v कन्सिडर करा, अँड देन आपल्याला फॉर्म्युला. ओके, सो डिफरन्शिएट y with respect to x, we get dy by dx equals to d by dx of x square plus 2 square divided by x square minus 5 in root. ओके, याला काय करा, याला u कन्सिडर करा, याला v कन्सिडर करा. ओके, मग सोपं आहे खूप. काय करा, सेकंड टर्म ॲज इट इज, नाव रूट x square minus 5 ॲज इट इज, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. व्हॉट इज फर्स्ट हियर? इट इज minus first term as it is, so x square plus 2 to the power 4 as it is, and then derivative of x square minus 5 and divided by what is second चा काय होणार स्क्वेअर होऊन जाणार. सो इट इज इक्वल्स टू फर्स्ट टर्म as it is, x square minus 5 काय होणार as it is राहणार, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. आता इकडे पहा, डायरेक्ट एक्स चा डेरिव्हेटिव्ह करू नका मित्रांनो. आधी काय करा, इथं पहा, इथे एक्झाम्पल काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2 चा पॉवर 4 आहे. आधी काय करा, या टर्मला एक्स कन्सिडर करा. जर सपोज मी या टर्मला एक्स कन्सिडर केलं, हे काय होणार एक्स टू द पॉवर 4 होणार. आणि एक्स टू द पॉवर 4 चा डेरिव्हेटिव्ह कसा असतो सांगा 4x क्यूब. मग हे काय होणार सांगा, इट इज 4x चा काय होऊन जाणार या x चा क्यूब. पण मी या x स्क्वेअर प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह पाहिजे नाहीये, सो इंटू मध्ये काय होणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस 2 मायनस दिस x square plus 2 to the power 4 and the derivative of root x square minus 5. root x चा डेरिव्हेटिव्ह कसा असतो सांगा 1 upon 2 root x.
सो इट इज सिम्पली 1/2 रूट x आणि पुन्हा या xचा डेरिव्हेटिव्ह, सो डी बाय डी एक्स ऑफ सिम्पली x स्क्वेअर मायनस 5 divided by, now square and square will get cancelled, so simply here we have x square minus 5. Now it is x square minus 5 into 4 x square plus 2 cube. Now the derivative of x square is simply 2x. It is simply 2x minus x square plus 2 the power 4 divided by 1 upon root x square minus 5, and then the derivative of x square is simply 2x. So it is simply 2x and whole divided by x square minus 5. Now this 2 and this 2 get cancelled. Okay, I will rub this side. One step I answer here. So it is equals to under root x square minus 5 into, so here 4 to the 8. So can I write this 8 as this side? Okay, so 8 times, so here 4 to the 8x, so it is 8x. Now this term, that is x square plus 2 to the power 3. Now this root, that is x square minus 5. Now this minus this 2 and 2 get cancelled, so what we are remaining, that is x. So minus x into x square plus 2 to the power 4 divided by here x square minus 5. Okay, so the derivative of the above example is 8x times x square plus 2 to the power 3 into x square minus 5 minus x times x square plus 2 to the power 4 divided by x square minus 5. Okay, so please pause the video. We'll go to the next example of question number 3. Okay. जेवढे काही मी तुम्हाला सांगितलं होते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते, कन्सेप्च्युअल जे क्वेश्चन होते तुमच्या, कन्सेप्च्युअल क्वेश्चन जे होते ते आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. पण याच क्वेश्चन नंबर 3 मधले अजून एक दोन जे एक्झाम्पल्स आहेत ते जे की रूलवर डिपेंड आहेत ते आपण पाहूया. तसं एक एक्झाम्पल आहे, दॅट इज क्वेश्चन नंबर 3 मधलं एक्झाम्पल नंबर 2 आहे, एक्झाम्पल नंबर 3 आहे, 4 आहे, 5 आहे. याच्यापैकी आपण एक दोन एक्झाम्पल जे खूप महत्त्वाचे ते आपण पाहूया. आपण एक्झाम्पल नंबर 5 पाहूया. ओके, दॅट इज एक्झाम्पल नंबर 5. लेट y equals to 1 plus sine square x चा square and here 1 plus cos square x whole cube. ओके, हे एक्झाम्पल नंबर 5 आहे तुमच्या क्वेश्चन नंबर 3 मधला. हा पण इम्पॉर्टंट आहे आणि इथं आपण जो तुमचा प्रोडक्ट रूल आहे, दॅट इज वी कॉल इट ॲज अ चेन रूल ऑफ डिफरेन्शिएशन, ते आपण अप्लाय करणार आहोत. आता जसं आपण क्वेश्चन रूल पाहिला, जर दोन फंक्शन्स असली u upon v, then how to find the derivative of u upon v. Now in this example we have to use the rule of that is a chain rule, that is product rule. Okay, या टर्मला u कन्सिडर करा, या टर्मला काय करा, v कन्सिडर करा. जर सपोज तुमच्याकडे दोन फंक्शन्स असतील u आणि v, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा कसा हे तुम्हाला सांगतो. जर सपोज दोन फंक्शन्स असतील u आणि v, तुमच्याकडे कोणतेही दोन फंक्शन्स असतील तर काय करा, फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवा, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढा, सेकंड टर्म ॲज इट इज ठेवा आणि काय करा, पहिल्या टर्मचा काय करा, डेरिव्हेटिव्ह काढा. तर मग इथं फर्स्ट टर्म काय होणार, सो डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. असं काही नाही आहे, कोणत्याही टर्मला फर्स्ट टर्म म्हणा, कोणत्याही टर्मला सेकंड टर्म म्हणा. तुम्ही याला फर्स्ट म्हणू शकता, याला सेकंड म्हणा, किंवा याला फर्स्ट म्हणा, याला सेकंड म्हणा, असं काही कंपल्सरी नाही आहे. ओके, नाव सो dy बाय dx इक्वल्स टू d बाय dx 1 प्लस साइन स्क्वेअर x चा होल स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर x याचा काय होऊन जाणार, पॉवर 3. ओके, नाव दोन टर्म आहे, दोघांचं डेरिव्हेटिव्ह काय करायचं, आपल्याला सेपरेट काढायचं आहे. मग याला काय म्हणा, याला फर्स्ट म्हणा, याला काय म्हणा, सेकंड म्हणा. सो फर्स्ट ॲज इट इज, फर्स्ट ॲज इट इज. नाव फर्स्ट ॲज इट इज, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सो डी बाय dx ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज, सो प्लस second as it is derivative of what, first, what is first here, 1 plus sine square x and the square, so 1 plus sine square x याचा स्क्वेअर. नाव द डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस आहे ना 1 प्लस कॉस याचा, याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह मित्रांनो काढून घेऊ नका. काय करा, या ही जे काही ब्रॅकेट आहे याला काय करा, एक्स कन्सिडर करा आणि एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. मग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होता सांगा, 3x चा स्क्वेअर, दॅट इज 3x चा स्क्वेअर. पण याचा डेरिव्हेटिव्ह काढला का आपण नाही, मग पुन्हा इंटू मध्ये काय होणार, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. नाव 1 प्लस
कॉस स्क्वेअर एक्सचा क्यूब. सिमिलरली या टर्मला काय करा, एक्स कन्सिडर करा. एक्स चा इंटू कसं सांगा 2x, दॅट इज 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. आणि पुन्हा इंटू मध्ये या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. ओके, नाव नेक्स्ट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स याचा स्क्वेअर. आणि ह्यात पहा हा 3, हा 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स याचा स्क्वेअर. नाव द डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय होणार 0, आणि कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसं सांगा. आता एक काम करा, कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. या टर्मला एक्स कन्सिडर करा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो सांगा 2x. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू एक्स, पण या कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा इथे इंटू मध्ये. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करणार सांगा कॉस एक्स प्लस 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा पॉवर 3 इंटू 2 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. अगेन या टर्मला काय करा, एक्स कन्सिडर करा. मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होणार 2x. and again derivative of काय होणार सांगा sin x. okay, again derivative of काय होणार sin x. now 3 to 6 here 1 plus sin square x 1 plus cos square x whole square into derivative of cos x is minus sin x, so can I write this minus side this side and here sin x. okay, now plus this term as it is 1 plus cos square x cube. Now 2 to 4, this 2 and this 2 4, and the simple remaining is 1 plus sin square x into sin x, and the derivative of sin x is simply cos x. okay, I think this 2 as it is. मी एक काम करतो, हे 2 ला 2 as it is ठेवतो. आता 2 sin x, हे पहा हे 2 sin x आणि derivative of sin x कसं असते cos x. म्हणजे हे काय होणार सांगा 2 sin x आणि हे cos x असं लिहिणार आपण. असं का केलं माहिती का मी, कारण की 2 sin थीटा cos थीटा मला काय लिहिता येते sin 2 थीटा लिहिता येते. म्हणून मी आधी 2 to 4 केलं होतं, पण नंतर हे 2 as it is केले मी, कारण की ते मला फॉर्म्युला अप्लाय करता येतो. ओके, सो मला वाटतं आपण इथं पण तेच करायला पाहिजे. हा 3 as it is ठेवायला पाहिजे. आता इथं काय होऊन जाणार सांगा 2, हे काय होणार हे 2 हे cos x and the derivative of cos x is simply sin x. minus sin तुम्ही अलीकडे लिहिला, so minus 3 as it is. आता मला सांगा 2 sin theta cos theta काय होऊन जाणार sin 2 theta, then sin 2x, आणि ही टर्म as it is, that is 1 plus sin square x cos square x आणि 1 plus cos square x याचा स्क्वेअर. now plus now this 2 आणि इथे काय होणार 1 plus cos square x ब्रॅकेटचा क्यूब 1 plus काय होणार sin square 2 sin theta cos theta, which is equals to sin 2 theta. ओके, आता एक काम करूया, sin 2x 1 plus sin square x याचा स्क्वेअर 1 plus cos x याचा स्क्वेअर. इथे पण काय आहे sin 2x 1 plus cos square x चा क्यूब 1 plus sin square x. काही टर्म आपण काय कॉमन घेऊया. ओके, मग काय होणार आपल्याला सांगा, आपण काय करूया sin 2x 1 plus sin square x आणि 1 plus cos square x याचा स्क्वेअर काय करूया डिनोमिनेटर म्हणून कॉमन काढूया. मग ब्रॅकेट मध्ये राहणार काय, इकडे पहा इथे sin 2x आहे, इथे sin 2x म्हणून sin 2x कॉमन काढा. 1 plus sin square x ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 plus sin square x आहे फक्त इथं, म्हणून मी काय केलं फक्त सिंगल टर्म बाहेर काढली. इथं 1 plus cos square x ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 plus cos square x ब्रॅकेटचा क्यूब, म्हणून मला काय करायचं स्क्वेअर इथून कॉमन काढता येईल. मग राहणार काय सांगा बरं, इथं काय राहणार -3 राहणार. इथं तर मी एक टर्म काढली, म्हणजे एक टर्म इथं राहणार अजून 1 plus दॅट इज sin square x, हे ते मी कॉमन काढलं. इथं काय राहणार सांगा, इथं 2 राहणार, आणि इथं काय राहणार सांगा दॅट इज 1 plus cos square x ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन एक्झाम्पल इज sin 2x 1 plus sin square x 1 plus cos square x whole square into minus 3 times 1 plus sin square x plus 2 times 1 plus cos square x to the whole square. Okay, so please pause the video, take a screenshot, we'll go to the next example. Okay, and next example, काय आहे, that is example number 2. ओके, मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेत आहे, बाकीचे एक्झाम्पल्स खूप सोपे आहेत, तुम्ही घरी पण सॉल्व्ह करू शकता. that is y equals to 1 plus 4x चा पॉवर 5 and here 3 plus x minus x square to the power 8. ओके,
ठीक आहे. आता अगेन इथं काय करणार आपण, u इंटू व्ही रूल अप्लाय करणार. सो डिफरेंशिएट y with respect to x, we get dy by dx, it is equals to d by dx 1 plus 4x to the power 5 3 plus x minus x square to the power 8. Now first as it is, पहिली टर्म काय करा ॲज इट इज ठेवा. दुसऱ्या टर्मचा काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. द सेकंड टर्म इज धिस. नाव प्लस सेकंड टर्म ॲज इट इज ठेवा. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह काढा कशाचा, पहिल्या टर्मचा, म्हणजे फर्स्ट टर्म 1 plus 4x to the power 5. नाव नेक्स्ट 1 plus 4x to the power 5 ॲज इट इज. नाव एक काम करा, या टर्मला x कन्सिडर करा. x to the power 8 चा डेरिव्हेटिव्ह काय होणार सांगा 8, आणि याचा बाकीचा काय होणार 7 होणार. आणि या टर्मचा डेरिव्हेटिव्ह अगेन, सो d by dx 3 plus x minus x square चा डेरिव्हेटिव्ह काढा. पुन्हा प्लस 3 plus x minus x square to the power 8. Now the derivative of this काय करा, या टर्मला काय करा x कन्सिडर करा. Now x to the power 5 चा डेरिव्हेटिव्ह काय होणार 5x to the power 4. So it is simply this, and the derivative of this term, so d by dx 1 plus 4x. Okay, so it is 1 plus 4x to the power 5, it is 8 times 3 plus x minus x square to the power 7. Now the derivative of this term 0, derivative of x, it is 1, derivative of this minus x square is simply minus 2x plus 3 plus x minus x square to the power 8, and have 5 as it is, 1 plus 4x to the power 4. Now the derivative of 4x is simply 4. So 1 minus 2x, and this 8, so 8 into 1 plus 4x to the power 4 5, 3 plus x minus x square to the power 7, and here 1 minus 2x. Now plus 3 plus x minus x square to the power 8, 5 4s is 20 times 1 plus 4x to the power of 4. ओके, आता इकडे पहा 3 plus x minus x to the power 7, 3 plus x minus x to the power 8. आपण एक काम करूया, याच्यातून 20 कॉमन काढूया. सॉरी, ही टर्म कॉमन काढूया, म्हणजे काय होणार 3 plus x minus x square to the power 7. जर मी ब्रॅकेटमध्ये कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय होणार सांगा. आणि तुम्हाला सांगा इथे 1 plus 4x पण आहे, 1 plus 4 इथं पावर आपण कॉमन काढू शकतो. सो 1 plus 4x to the power 4 कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये काय राहणार 8 राहणार, आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार 1 plus 4x, आणि इथली टर्म 1 minus 2x, आणि इथं काय राहणार सांगा, इथं सिम्पली 3 plus x minus x square एक टर्म राहणार, कारण की आपण 7 टर्म कॉमन काढले, म्हणजे फक्त काय राहणार एक टर्म राहणार, आणि हे 20 ॲज इट इज. नाव इट इज इक्वल्स टू 3 plus x minus x square चा पॉवर 7, 1 plus 4x चा पॉवर 4. आता 8 ने मल्टिप्लाय करून घेऊया आपण या ब्रॅकेटला, म्हणजे जेणेकरून काय होणार, आपण या टर्मला काय करूया, मधातला जो ब्रॅकेट आहे ते आपण सॉल्व करून घेऊया. ओके, सो 8 काम करूया आपण, आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया हे दोन टर्म. सो 8 1 1 जा 1, 1 minus 2x minus 2x, 4 1 जा, so it is 4x, and 4 2 जा 8, so it is minus 8x square, plus 23 जा it is 60, 20 into x it is 20x, and minus 20x square. ओके, हां, आता एक काम करूया, त्यानंतरची स्टेप आपण वरती लिहूया. ओके, सो आय रफ, सो प्लीज पॉज द व्हिडिओ, टेक अ स्क्रीनशॉट. मी यानंतरची स्टेप वरती लिहितो, म्हणजे काय होणार आपल्याकडे. सो वी हॅव 3 plus x minus x square to the power 7 into 1 plus 4x to the power 4. ओके, काय काय कोणकोणत्या टर्म्स कॅन्सल आउट होतील पहा. आता इथे काय होणार ना, हे 8 ॲज इट इज, हा पहा 1 plus 60, so it is 61, so it is 61. Okay, 1 plus 60 is 61, minus 2x plus 4x, so it is simply 2x, and 2x plus 20, so it is plus 22x. Now minus 8x square minus 20x square, so it is minus 28x square, minus 28x square. ओके, तर आपण या स्टेपला पण तुम्ही स्टॉप करू शकता, या स्टेपला पण स्टॉप करू शकता. जर तुम्हाला समोर सॉल्व करायचं असेल तुम्ही हे स्टेप करू शकता. याच्यानंतर तुम्ही अजून एक दोन स्टेप वाढवू शकता. ओके,
So the derivative of the given example is this. Okay, so please pause the video, take a screenshot. We will go to the next example, that is example number next. What is next example? मला वाटते एक लास्ट एक्झाम्पल आपण घेऊया सेशनमध्ये, दॅट इज एक्झाम्पल नंबर 4, दॅट इज लेट y इक्वल्स टू x क्यूब मायनस 5 द पॉवर 5 डिवाइडेड बाय x क्यूब प्लस 3 to the power 3. ओके, सो या सेशनमध्ये आपण एक लास्ट एक्झाम्पल पाहणार आहोत आणि पुढच्या सेशनमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत, एक्सरसाइज 1.1. ओके, याला काय करा, दिस एक्झाम्पल इज इन द फॉर्म ऑफ u by v, सो यूज द क्वेश्चन रूल. व्हॉट इज क्वेश्चन रूल? दॅट इज सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डिवाइडेड बाय v स्क्वेअर. सो यूज दिस, differentiate y with respect to x, we get dy by dx is equals to d by dx. So we use here quotient rule. Okay, so what is first term as well, second term as it is, so x square plus 3 to the power 3 as it is, derivative of what, derivative of this first, okay, minus second term, sorry, first term as it is, and that is this, and the derivative of what, derivative of second term, so x cube plus 3 to the power 3 divided by second square, that is x cube plus 3 to the power 3, and या ब्रॅकेटचा काय होणार ना, स्क्वेअर रूट होणार. ओके, सो इट इज x square plus 3 to the power 3 into derivative of x cube. ओके सॉरी, आता मला सांगा या टर्मला काय करा तुम्ही, x कन्सिडर करा, म्हणजे काय होणार, x क्यूब मायनस 5 चा पॉवर 5 आहे, सो इट इज इन द फॉर्म ऑफ x to the power 5, आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह काय होणार सांगा, 5x स्क्वेअर. सो इट इज स्क्वेअर अँड द डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट, डेरिव्हेटिव्ह ऑफ या टर्मचा, सो x क्यूब मायनस 5 मायनस. सिमिलरली काय करा, सिमिलरली या टर्मला काय करा, x कन्सिडर करा, म्हणजे x क्यूब होणार, आणि x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह होणार 3x चा स्क्वेअर. सो या टर्मचा काय होणार, स्क्वेअर होणार, आणि डिवाइड बाय खाली काय होणार, x क्यूब प्लस 3, आणि हे 3 चा काय होणार सांगा, 6 होणार. ओके, सो x स्क्वेअर प्लस 3 चा पॉवर 3. आता इकडे पहा, x क्यूबचा किती होणार, 3x चा स्क्वेअर, मग हा 5 into 3, सो इट इज 15x स्क्वेअर. सो आय राईट हिअर 15x स्क्वेअर, दिस टर्म ॲज इट इज, आणि हा x क्यूब मायनस 5 चा स्क्वेअर ॲज इट इज मायनस. आता बघा x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होणार सांगा, x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, 6x चा स्क्वेअर. सॉरी, इथं आपल्याला एक टर्म घ्यायची आहे, दॅट इज याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, हे इथे लिहायचं आहे आपल्याला x क्यूब प्लस 3. ओके, आता मला सांगा 3 ॲज इट इज, 3 ॲज इट इज, या x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होणार सांगा, 3x चा स्क्वेअर, मग हा 3 into हा 3 काय होणार, 9, सो इट इज 9x चा स्क्वेअर, आणि बाकीच्या टर्म्स ॲज इट इज, सो इट इज x स्क्वेअर प्लस 3 होल स्क्वेअर and divided by x cube plus 3 to the power 6. Okay, so please pause the video, take a screenshot. ठीक आहे, या सेशनमध्ये आपण मला वाटते स्टॉप करायला पाहिजे, आणि पुढच्या सेशनमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत, की जे पण तो पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, दॅट इज क्वेश्चन नंबर 4. आणि जर सपोज तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, आणि प्लीज प्रेस द बेल आयकॉन. ओके, थँक्यू सो मच, हॅव अ गुड डे.